तर माझ्या रूम पार्टनर आहेत निमाडे ताई. त्या सकाळी इतका भारी योगा करता. त्यांचं वय 70 ते 75च्या आसपास आहे आणि बघा 2 तासापासून योगा करता. बसमधून बघा आमचे सगळे टूरिस्टचे लोक करतात. ते बाहेर फार थंडी आहे. आम्हाला जम्बोरून पेहलगामला यायला किती 6-7 तास लागले. नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलचं नाव आहे निशाज लाईफ. तर बघा आज आम्हाला रूम सोडायची. आमच्या हॉटेलचं नाव आहे ग्रीन व्हॅली हॉटेल. तर आता आम्हाला जम्बूसाठी तयारी करायची आहे. तर त्यासाठी आता आम्ही सगळे लोक जाणार आहोत. तर आता आम्हाला ब्रेकफास्ट करायचं आहे. ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्हाला तयारी करायची आहे. ज्यावेळेस निघू त्यावेळेस माझं मी लुक तुम्हाला दाखवेलच. आणि आता चला ब्रेकफास्टला जाते. आणि मग काय तिथं मेनू आहे तर माझ्या रूम पार्टनर आहेत निमाडे ताई. त्या सकाळी इतका भारी योगा करता. त्यांचं वय 70 ते 75च्या आसपास आहे आणि बघा 2 तासापासून योगा करता. मला तर फारच आश्चर्य वाटलं की या वयात एवढ्या फिट आहेत त्या आणि इतकं खूप छान करतात. तर त्यांच्याकडनं पण मला काहीतरी शिकायला मिळेल, त्याच्यासाठी मी त्यांचा योगा बघते आहे. आणि मी योगा केल्यानंतर ते तर बघा आम्ही आलेलो आहोत खाली ब्रेकफास्ट करण्यासाठी हॉटेलमध्ये. तर ब्रेकफास्टसाठी बघा मी प्लेट बनवलेली आहे. हे फ्रॅम्स आहे, ही पुरी आहे, ही बटाट्याची भाजी आहे, हे पोहा आहे, हे टोस्ट आहे चहा बरोबर खाण्यासाठी आणि व्हेजिटेरियन सँडविच आहे. तर अशा प्रकारे आमचा ब्रेकफास्टचा मेनू आहे. चहा पण मी दाखवला. तर बघा आमच्या ताई बसलेल्या आहेत नाश्ता करण्यासाठी. तिन्ही ठिकाणं बघून झाल्यानंतर एक स्पॉट असा आहे बैचरण व्हॅली, ज्याला मिनी स्वित्झर्लंड म्हणतात. ॲक्च्युली तो आपल्या आयटिनरीमध्ये इन्क्लूड नाही आहे, कारण तिथे सगळेच जण जाऊ शकत नाहीत. ज्यांना थोडंसं ट्रेकिंगची आवड आहे ते जाऊ शकतात. साधारणतः एक 4 तास लागतात जाऊन यायला ते सगळं बघायला. ते तुम्ही करू शकता. तोपर्यंत मी बाकीच्यांना मार्केटमध्ये फिरवणार आहे. असा आपला आजचा आणि उद्याचा कार्यक्रम आहे. ओके, आता ही जी गाडी आहे आपली, ही आहे टोटल 26 सीटर्स. मागे आपण पॅक केलेलं आहे. आपली जी सिटिंग अरेंजमेंट असणार आहे उद्यापासूनची. आता आपण जसे आज बसलेले आहोत तर ती रोटेशनमध्ये करणार आहोत आपण, बरोबर आहे. जे पुढे असतील ते मागे जातील, जे मागचे हळूहळू त्या स्टेपनी पुढे येतील. म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक सीटवरती बसायला मिळतं. प्रत्येक सीटचा अनुभव मिळेल. मधून कसं दिसतंय, मागून कसं दिसतंय, असं सगळं राहील आपलं. ओके, कोणाला काही आणखीन शंका असेल तर विचारा. गाडी मागे जाते. एक मिनिट तर बघा हे आमचे टूर्स मॅनेजर होते. टूरचं नाव तुम्हाला मी सांगितलेलं आहे कुबेर हॉलिडेज. तर त्यांनी आम्हाला जे पुढे काय काय कार्यक्रम आहे, काय कसा करायचा, काय करायचा ते आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्याच्याकरता त्यांनी आम्हाला पूर्ण माहिती दिली, ते मी तुम्हाला सांगितले आहे. रस्त्याने आलो तर आम्हाला आता खूप भूक लागलेली. आम्ही ब्रेकफास्टच केलेला होता. तर आमच्या आता रस्त्यात गाडी थांबली. आम्ही ढाब्यावर थांबलो आहे. तर एवढे लोक आहेत, आम्ही बसलेलो जेवायला. तर आम्ही आता जे काही जेवण घेतो ना ते तुम्हाला मी दाखवेलच. हॉटेलमध्ये आलेलो आहे आम्ही. काय मेनू आहे तर काय काय घ्यायचं ते मी तुम्हाला सांगते. तर बघा मी पराठा
बटाट्याचा पराठा, दही आणि चटणी असे घेतले. त्या लोकांनी राजमा चावल घेतले. इथलं प्रसिद्ध आहे राजमा चावल. मला ते आवडत नाही म्हणून मी ते काही घेतलं नाही. आम्ही तिघी चौघींनी ह्याच घेतलं आहे पराठा. तर बघा मंडळी, आता आमची जम्बूमध्ये पहिलगाम नावाचं शहर आहे, तिथं आमची हॉटेल बुक केलेली आहे. तिथं आम्ही आता चाललेलो आहे सगळा ग्रुप. काही पुण्याहून येणारे लोक होते, ते पण आलेले आहेत खाली. तर आता आम्ही पहिलगामला चाललेलो आहे. बसने आम्ही ट्रॅव्हल करणार आहे. तर त्याच्यासाठी मी जाण्यासाठी असा माझा लुक केलेला आहे. बघा माझ्या ड्रेसवरच, माझ्या टॉपवरच माझी हे मॅचिंग आहे, बांगड्या मॅचिंग आहे, माझी टिकली मॅचिंग आहे, बूट, हे सगळं काही मी मॅचिंग घातलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि खाली गेल्यानंतर मी ती मंडळी तुम्हाला दाखवणारच आहे. आणि जी हॉटेलमध्ये आम्ही थांबलेलो आहे ते हॉटेलचं नाव आहे ग्रीन व्हॅली हॉटेल. ते पण मी तुम्हाला शेवटी ते फोटो काढून दाखवणार आहे. खाली गेल्यानंतर मी तुम्हाला सगळ्या परिवाराचा, आमच्या ग्रुपचा फोटो मी दाखवणार आहे. आमचे सगळे जेवढे काही मेंबर आहेत पुण्याचे इथे सगळे आम्ही आता पहिल्यांदा जातो आहे. तर आमचं हा दुसरा दिवस आहे. तर आम्ही आता निघालो आहे. तर ते बाहेरची आहे ते गावला जातो आहे. तर तुम्हाला दाखवतो आहे. पुण्याचे पण आहे. तर आम्ही आता ह्या ट्रॅव्हल्समधून उतरलो आहे सगळे प्रवासी, म्हणजे आमचे जे टूरचे आहेत ते लोक. आता आम्हाला प्रत्येकाला एक एक रूम देतील. त्या रूममध्ये दोघं पार्टनर राहतील. ह्या बसमधून बघा आमचे सगळे टूर्सचे लोक करतात. ते बाहेर फार थंडी आहे. आम्हाला जम्बोवरून पेहलगामला यायला किती 6-7 तास लागले. आता आम्ही रूममध्ये जातोय, वरती चढते आणि तुम्हाला सांगतो. बर्फाची टेकडी समोर. तर मला खूप दमल्यासारखं झालंय. तर मी ड्रेस बदलून टाकला, गाऊन घातलं आणि त्याच्याकरता आता व्हिडिओ एंड करते. आणि